तर भावांनो, आपण चालू केलं साईट गोल्डन आणि ब्लॅकमध्ये मीडियम साईज आहे आणि शटर सगळं रेडी करून ठेवल्यात आपण कालच. तर फायनली आज आपल्या खिडक्या रेडी होत्यात. जमलंच तर आपण उद्या फिटिंगला सुद्धा जाणार आहे ब्लॅक आणि गोल्डनचं. तर दादा येऊसपर्यंत आपण जाणार आहे मिरजला, कारण की आपलं 1 वे क्लास राहिले. तर पप्पा आणि मी आणायला जाणार आहे. तर मिरजमध्ये आल्यानंतर आपलं चाचा ग्लास कटिंग करून ठेवलेलं 1 वे क्लासमध्ये असं दिसते आपलं. तेवढ्यात आपलं मटेरियल सुद्धा राहिलेलं, सेक्शनचं थोडं आणायचं होतं. तर मटेरियल वगैरे तरी घेऊन आपण निघालो दुकानाकडं. तर दुपारपर्यंत आपलं सगळं कात्रा उडवून झालतं. तेवढ्यात एक मटेरियल बघायला गिरायक आलतं. तर पप्पा त्या साईडला बोलायला ते आणि मी ब्रश वगैरे तिने होऊन घेतले. तेवढ्यात म्हटलं आता आप्पाकडे जाऊन येतो. तर आप्पा 2 दिवसात आपला घाणा चालू करणार आहे, त्यामुळे साफसफाई वगैरे तिने करून गेले. तर लवकरच आपल्याला उसाचा रस प्यायला मिळणार आहे. तर तेवढ्यात आपल्या भावाकडे नवीन गाडी आलती. तर गाडी नवीन करायची होती, बॉक्सर आपल्याकडे आलते. पद्धतशीर सगळं खोलून घेतलं दादा आणि भाऊ. तर पेजला फॉलो करा, लवकरच आपल्याला फायनल लुक भेटेल. तर सगळ्यांचं स्पॉन्सर केल्यावर आपल्याला काही चहा शिवाय काही देणार नाहीत. म्हटलं आता भुका लागल्यात, म्हटलं दुपारी जायला लागते घरला. नेवर. तर संध्याकाळपर्यंत आपण सगळं रेडी करून ठेवल्यात. एका साईडला आपण लावून घेतल्यात खिडक्या वगैरे ते. सोबत आपण लोअर सुद्धा कटिंग करून घेतल्यात आणि फिक्स आपण ह्या साईडला ठेवून घेतल्यात. उद्या थोडंफार आपण कटिंग राहिले. उद्या सकाळी दादा आल्यानंतर कटिंग करून आपण जाणार आहे साईटवरती. तर दुकान बंद करून आपण चाललोय घराकडं. आपलं टपन ग्लासचं बसवायचं होतं आपल्याला आज, जे की आपल्या काकांचंच होतं, घरापाशीच आहे आपल्या. तर घरापाशी आल्यानंतर आपण जेवायला अजून उशीर होता, त्यामुळे म्हटलं आपण पहिला 12 mm टपन ग्लास बसून घ्यायचे म्हटलं. तर फायनली आपल्यात फिटिंग झाल्यात आणि फायनल लुक आपला असा आलाय, जे की आपल्याला 7 इंच बाय 49 असं माप होतं आपलं. कट्टूकट बसवल्यामुळे आपल्याला फेस असं दिसायला. तसंच आपल्याला दुसऱ्या रूम आपण बसल्याचं 3 ग्लास त्याला बघून गेला. तर फायनली सगळं आपण बसून घेतलंय. तसंच सोबत आपण कर्टनला पण बसून घेतलंय. यासाठी आपल्या टपन ग्लासच्या आल्या. कुणाला जर 12 mm पाहिजे असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकताय आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.